नमस्कार मित्रांनो, मी गौरव. माझ्या या नाईस हॉबी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, माझा हा पहिला ब्लॉग आहे जे की मी तुमच्यासोबत फेस टू फेस बोलत आहे. मित्रांनो, मी व्यवसायाने तसा वकील आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा मित्रांनो माझा हा 12 वर्षाचा आहे. छोटा मुलगा हा एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे. मित्रांनो, माझी बायको ही आतापर्यंत गृहिणी होती. परंतु मित्रांनो, माझी एक भरपूर इच्छा होती की तिने केवळ संसारातच न रमता भांडे, जेवण, कपडे, घर, मुलं ह्या चौकटीतच न राहता तिने ह्या बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी माझी दृढ इच्छा होती. न जाणो भविष्यात जर उद्या मला काही झालं तर तिला काय अडचण होऊ नये, ती स्वावलंबी असावी, तिला कोणाचा आधार नसावा अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून मित्रांनो, लग्न झाल्यामुळे शिक्षण तिचं थांबलं होतं ते शिक्षण तिने पूर्ण करावं अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून तिला पुन्हा शिक्षणाची मी प्रेरणा दिली आणि ह्या वर्षी तिला मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तर मग आता ती दररोज सकाळी कॉलेजला जाते. मग ती कॉलेज जाते, मग घराचा बाहेर कोण सांभाळणार, घराची जबाबदारी कोण, तर ती जबाबदारी मित्रांनो मी घेतली. त्यामुळे मित्रांनो, सकाळचा माझा जो टाईम असतो हा मी सकाळी घरी असतो 1 ते 12 वाजेपर्यंत. जेव्हा माझी बायको कॉलेजवरून येते आणि त्यानंतर मी माझं कोर्टामध्ये जात असतो. तोपर्यंत मी घरामध्ये असतो मित्रांनो. मग तोपर्यंत मी घरात करायचं काय असा मला एक प्रश्न तयार झाला. मग तेव्हा मी ठरवलं की आपण एक काम करू, एक यूट्यूब चॅनल काढू जेणेकरून आपल्या वेळेचा उपयोग होईल आणि तुमच्यासोबत मला गप्पा गोष्टी करता येईल आणि मी माझा जो टाईम माझ्या मुलासोबत स्पेअर करत आहे त्या वेळेचा पण सदुपयोग होईल. अशा पद्धतीने मी विचार करून मित्रांनो, हा माझा एक यूट्यूब चॅनल मी काढलेला आहे मित्रांनो. आणि ह्यामार्फत मग मी करायचं काय, त्यामध्ये मी काय दाखवायचं असा एक प्रश्न मला पडला. मग मला स्वयंपाकाची आवड आहे, त्यानंतर मी माझ्या मुलाशी टाईम स्पेंड करणार, तर एक गोष्ट आहे. आणि बाकी जसे पुढे फ्युचरमध्ये आठवेल अशा पद्धतीने मी आपल्याशी गमती करेल किंवा जे काही विषयावर मी डिस्कस करेल. मित्रांनो, कसं बायकोने स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे असं माझा ठाम, आणि माझ्याच नाही तर प्रत्येक स्त्रियाने तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तिने स्वावलंबी झालं पाहिजे. कुणाकडे तिने हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे असा माझा मूळच विचार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या पत्नीला देखील मी अडाणी न ठेवता किंवा तिला असं मी बंदिस्त न ठेवता तिला मी घराबाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच मला खूप त्रास होत आहे. जेणेकरून कारण आता कसं आपण एक पुरुष मंडळी असल्यामुळे आपल्याला सकाळीच कामाला जाण्याची आवड असते, जाणंच असतं आणि आपल्या उत्पन्नावर आपलं घर चालत असतं मित्रांनो. पण जर मी घरी आहे सकाळी 12 वाजेपर्यंत, तर त्यामुळे नक्कीच माझ्या उत्पन्नावर किंवा माझ्या कामावर याचा परिणाम होणार आहे मित्रांनो. पण मी त्याचा कोणत्याही पर्वा न करता मी छोटीशी एरिस घेऊन मी माझ्या पत्नीला घराबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. कसं प्रत्येकाची स्वप्न असतात, पण मी माझे स्वप्न का पूर्ण करावे म्हणून स्त्री जी आहे घरात काम करते तिला पण मन आहे, तिला पण स्वप्न आहे आणि तिने त्या चौकटीत न जगता तिने पण स्वावलंबी होऊन झेप घेतली पाहिजे असा माझा एक निर्णय तसा आहे, विचारच तसा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि समजा उद्या भविष्यामध्ये सांगता येत नाही काही घटना घडली आणि अशा वेळेस माझ्या पत्नीला समजा माझे उदाहरण माझीच पत्नीला घ्या, मलाच काय प्रॉब्लेम झाला आणि काय प्रसंग आला तर ती काय करेल. म्हणून ती स्वावलंबी असावी, तिला जगाचं ज्ञान असावं, तिला शिक्षणाचं ज्ञान असावं, तिला व्यावहारिक ज्ञान असावं. ह्या हेतूने मी माझ्या विचारांना, माझ्या स्वप्नांना, माझ्या गरजांना मर्यादा घालून तिच्या विचारांना, तिच्या स्वप्नांना पंख फोडले.
तिला घराबाहेर जाण्यास मी प्रेरणा दिली आणि घराची जबाबदारी मित्रांनो माझ्यावर स्वीकारलेली आहे. त्याप्रमाणे अशा पद्धतीने आमचा मित्रांनो हा नवीन प्रवास सुरू झाला आहे. आणि म्हणून मी माझा जो सकाळचा जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल मी काढलेला आहे मित्रांनो. म्हणून माझं आपणास सांगणं आहे की माझ्या या जे ब्लॉग आहे, जो चॅनल आहे नाही साहेब, याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या ह्या चॅनलचं नाव मी नाही हवी ह्याच कारणास्तव ठेवलं आहे की एक चांगला नवरा जो की आपल्या पत्नीला पुढे जाण्यासाठी सहकार्य करतो, घराची जबाबदारी स्वीकारतो, पत्नीला वैचारिक तिचा मार्ग दाखवतो, बाहेर जाण्यासाठी मदत करतो, स्वावलंबी होण्यासाठी मदत करतो आणि घरामध्ये तिला छोट्या मोठ्या कामात मदत करतो. अशा पद्धतीनं हा आमचा संसार चालला असल्यामुळे ह्या माझ्या या यूट्यूब चॅनलचं नाई साबी हे नाव माझ्या पत्नीने सुचवलेलं आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो असं सांगणं, म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.